ताई नमस्कार अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर मला बोलण्यास दिल्याबद्दल पहिल्यांदा सर्वप्रथम मी आपले धन्यवाद मानते. महामहिम राज्यपालांनी सर्वात प्रथम जेव्हा भाषण सुरू केलं, अभिभाषण सुरू केलं, तेव्हा त्यांनी महापुरुषांचा उल्लेख केला. पण सगळ्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राचं स्मारक कोणाला अजून दिसलेलं नाही आहे. इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अजून कोणाला दिसलेलं नाही आहे आणि ते कधी पूर्ण होणार आहे याची काय कल्पनासुद्धा अजून अभिभाषणामध्ये काही दिलेली नाही आहे. नंतर राज्यपालांनी असं सांगितलं की राज्यात कर्करोगावरील परवडणारे आणि प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक कर्करोग उपचार सेवा धोरण सुरू करणार आहे. पण हे कर्करोग उपचार सेवा धोरण सुरू करताना जे आपली पूर्ण मोफत उपचार योजना होती ती मात्र बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य गरीब जनतेला जो मोफत उपचार मिळत होता ते पूर्णतः बंद केला आहे, जो 15 ऑगस्ट 2023 साली सुरू झाला होता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर निवडणुकीनंतर हा बंद करण्यात आला. म्हणजे ही योजना फक्त इलेक्शन पुरतीच होती का, हे आम्हाला उत्तर द्यावं. नंतर हे जर आपण बघितलं की कॅन्सरबद्दल आता एवढं अवास्तव स्तोम मानलं जातं, पण त्याच्याबरोबर आपण एवढं बघायला पाहिजे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही प्रिकॉशन पाळायला सगळ्यांना सांगा. प्रिकॉशन केलं तर त्याच्यावर आपण उपचार करण्याची आपल्याला रुग्णालय हवेच आहेत, पण पहिलं प्रिकॉशन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि प्रिकॉशनसाठी आपण आहार आणि विहार बघायला पाहिजे. जो आपण खातो पितो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी कंपल्शन करायला पाहिजे. कारण जर आपण बघितलं तर शेतकरी जो आहे जेव्हा कीटकनाशक आणि खतं टाकतो, जर 10 ग्राम टाकायचे असेल तर 100 ग्राम टाकतो आणि कधी कधी फवारणी करताना एवढं प्रचंड प्रमाणात केली जाते की ते शेतकरी सुद्धा मृत्युमुखी पडतो. म्हणून ह्या गोष्टीला कुठेतरी त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टीचं त्यांना नैसर्गिक शेतीचं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्या नैसर्गिक शेतीसाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ह्या शेतीबरोबर ज्या पालेभाज्या आहेत त्याच्याबरोबरच जे मासे जे खातात, जे नॉनव्हेज खातात, त्या माशांना सुद्धा फॉर्मॅलिनची इंजेक्शन दिली जातात. फॉर्मॅलिन जर इनहेल केलं म्हणजे शव प्रिझर्वेशनसाठी, कॅडावर प्रिझर्वेशनसाठी ते वापरलं जातं आणि ते इनहेल केलं तर ते सुद्धा कार्सिनोजेनिक आहे आणि त्याचं इंजेक्शन ह्या माशांमध्ये देऊन ते मासे ताजे टिकवण्यासाठी काम केलं जातं. ह्याच्यावर कुठेतरी रोकथाम करणं आवश्यक आहे, त्याच्याकडे बघायला पाहिजे. नंतर जे पाणी पितो, पाणीमध्ये क्लोरीन असतं. क्लोरीन आपण म्हणतो बॅक्टेरियन व्हायरस मारते, पण त्याच्यामधला जो घटक आहे क्लोरीन काय करतं तर नॅचरल ऑर्गॅनिक मॅटर आहे जे पाण्यामध्ये त्याच्याशी रिॲक्ट करतं आणि बाय प्रोडक्ट तयार करतो ट्रायहॅलोमिथाइन नावाचा. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सरस आहे, त्याचा विचार कोणी करतच नाही. नंतर बाटली, आपण प्लास्टिक बाटलीमध्ये पाणी पितो. चहा जर कोणी मागवला तर मी बघितल्या एरियामध्ये चहा मागवल्यानंतर म्हणजे मी पित नाही पण दुसऱ्या लोक जे मागवतात ते प्लास्टिकच्या पिशवीत चहा येतो. आपण हॉटेलमध्ये जेवण मानतो प्लास्टिकच्या कंटेन म्हणतो. ह्याच्यावर कुठेतरी रोकथाम करायला पाहिजे, त्याचा काही आपला विचार केला जात नाही. नंतर जे आपण म्हणतो की विहार म्हणजे आपण श्वास जो घेतो, प्रदूषण. आता प्रदूषण जर किती आहे सगळ्यांना आपण प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय, प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगतोय. तर ज्या आपल्या प्रदूषण आता आपण सर्वसामान्य जो माणूस आहे तो सिगारेट न पिणारा माणूस रोज 3 सिगारेट पितो. एवढा विषारी वायू रोज आपण श्वसन घेतोय आणि म्हणजे आपल्या लंगची, आपल्या फुफ्फुसाची काय कंडिशन असेल हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हा जो आपण मुंबईत जर बघितला तर 662 AQI मीटर्स आहेत, मॉनिटर्स आहेत, म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स मॉनिटर आहेत. त्याच्यामधले 117 मॉनिटर जे आहेत ते बंद पडलेले आहेत आणि जे आहेत चालू त्याच्यात सुद्धा किती काम करतात ते काही माहीत नाही. आणि त्यामुळे हार्वर्ड जी युनिव्हर्सिटी आहे त्यांनी जे रिसर्च केला त्यामध्ये सांगितलं की मुंबईमध्ये 5000 लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात प्रदूषणामुळे. आणि दुसरी एक आहे स्टेट ऑफ ग्लोबल एअर, ह्यांचा जो 2023चा हवाला त्याच्यानं सुद्धा जर बघितलं तर 20 लाख भारतीय ह्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. आणि ही संख्या नाही आहे, तर ह्याच्या प्रत्येक संख्येमध्ये, प्रत्येक आकड्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि ह्याचा विचार केलाच जात नाही. आणि हा का केला जात नाही कळत नाही मला. आणि देशामध्ये आपला जो प्रदूषणाचा नंबर बघितला तर जगामध्ये आपला देश हा 5व्या नंबरचा प्रदूषणाचा देश आहे. आणि ह्या देशामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हा देशामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा प्रदूषणाचा देश आहे, हे राज्य. हे एवढं आपल्याकडे प्रदूषण झाले. आपण कुठे जर आकाश बघायला गेलो बाहेर तर आपल्याला निळाही दिसतच नाही, आकाशात निळापणा दिसत, धुसरपणा दिसतो. समुद्रकिनारी जा, कोस्टल लाईनवर बघा, सगळीकडे धूर 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 हा आणि धुसरपणा सगळा दिसतो. आणि आपण हेच रोज घेतोय आणि आपण काय जगणार आहे. मी मागे पण म्हटलं होतं की कोरोनामुळे प्रत्येकाची लंग इथे इन्फेक्ट झालेली आहेत आणि अशा वेळी असा जर वायू घेतला, अशी जर एअर घेतली तर आपण कोण जिवंत राहणार आहे. आता विक्रोळीपासून पुढे जर बघितलं डम्पिंग ग्राउंड आहे कांजूरमार्ग, भांडूप वगैरे एरियामध्ये, तिकडे माणूस राहू शकत नाही. रात्री एवढा घाण वास असतो, एवढा घाण असतो. भोपाळची हे माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे की वायू गळती, विषारी वायू गळती झाली आणि लोक मेले. तसंच एखाद दिवशी विक्रोळीच्या नाही कन्क्लूड आहे, मी आता सुरुवात केली आणि मी सकाळपासून 11 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून कंटिन्यू ते बसून राहिलेली आहे. प्लीज मला बोलून द्या अध्यक्ष महोदय, प्लीज.
विक्रोळीच्या पुढे आपण जर बघितलं तर एवढा डम्पिंग ग्राउंड, एवढा वास आहे की रात्रीच्या रात्री लोक मरून के पडतील हे काही कळणार नाही, ह्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. तसंच गोवंडीच्या बाजूला देवनार आपली डम्पिंग ग्राउंड आहे, ते सिमेंट मिक्सिंगची मशीन आहे, कंपनी आहे, नंतर SMS कंपनी आहे. सगळ्या कंपनीमुळे गोवंडीमध्ये 60% लोकांना श्वसनाचे आजार आहेत, 4 मधील 3 लोकांना श्वसनाचे आजार आहेत. आणि अशा देवनारच्या कचरामध्ये डम्पिंग ग्राउंडमध्ये आमच्या लोकांना, धारावीच्या लोकांना रेंटल हाऊसिंग देणार आहे. ह्याचं उत्तर मला सरकारने नक्की द्यावं. नंतर महामहिम आपले राज्यपालांनी असंही म्हटलं की आपल्या ह्याच्यामध्ये मी थोडं पटपट हे करते, हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वृक्ष आच्छादनामध्ये वाढ करणार आहे. आता जर हे म्हणताय तुम्ही ही चळवळ आणणार आहे, तर आपल्याकडे वर्सोवा भाईंदर हा जो रोड होणार आहे, कोस्टल रोड, त्यासाठी BMCला परमिशन मिळाली आहे हायकोर्टाची 45,000 मॅनग्रोवची झाडं, कांदळवनची झाडं तोडण्याची. आणि हे कांदळवन किती आवश्यक आहे, ह्या कांदळवनामध्ये फ्लड म्हणजे पूर रोखला जातो, सुनामीसारखी वादळ रोखली जातात, समुद्राचं जे हे आहे धूप आहे ती थांबवली जाते. आणि एवढं महत्त्वाचं जे कांदळवन आहे ते तुम्ही तोडणार आहे आणि त्याची तुम्ही उत्तर काय देताय, तर आम्ही चंद्रपूरला लावणार. अरे मुंबई डुबणार आहे त्याचा विचार केला जात नाही आणि ती झाडं चंद्रपूरला लावून त्याचा उपयोग काय. तर इथे हा विचार करणं सरकारनं खूप आवश्यक आहे. तर ह्या वृक्ष लागवड म्हणतात, पण त्याचा जो आपण म्हणायला पाहिजे तसा इफेक्ट दिसला पण पाहिजे. नंतर ताडोबातीला जो ताडोबा अंधारीमध्ये जो व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जे लोह खनिजाची खाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा 18,000 झाडं तोडणार आहे. त्याचं काय, त्याच्यामुळे सगळी तिथे वाघ आहे, 60 वाघांचा अधिवास आहे, तिथे बिबट्या आहेत, इतर अन्य वन्यजीवन आहे, त्यांच्या अधिवासाचं काय, तिथे नैसर्गिक जे जलस्रोत आहे तो संपणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार का केला जात नाही. जेव्हा तुम्ही म्हणता 10 कोटी झाडं लावणार आहेत, त्यापैकी आता 9 कोटी 88 लाख झाडं लावलेत, पण ही कुठे लावली, त्याचा हिशोब काय, तिथे किती झाडं जगली, त्याचा ऑडिट काय, ह्याच्याबद्दल काहीच बोललं जात नाही. आणि एक जुनं झाड त्याचा तुम्ही किती हिशोब लावू शकता का, किती नवीन झाडाचं आहे, मी मागेही ते म्हटलं होतं, तर त्याचा काहीच तुम्ही सांगू शकत नाही. आणि त्याच्याबद्दल तुम्ही विचार करणं खूप आवश्यक आहे, कारण हा वेळ हातातून निघून गेल्यावर माणसं मेल्यानंतर काहीही ह्याचा उपयोग होणार नाही. त्याची आत्ताच अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, काही गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. नंतर आता महिला आपण महामहिम राज्यपालांनी हेही बोललं की 13 उमेद मॉल्स करणार आहे. मला आनंद आहे त्या गोष्टीचा, मी नक्कीच त्यांचं स्वागत करते. पण त्याच्यावर मला म्हणायचं की जे नोकरी करणाऱ्या महिलांचं त्या सुरक्षेचं काय, ज्या लहान मुली त्यांचं सुरक्षेचं काय. मागच्या काळामध्ये 36 तासामध्ये 12 छोटे हे आहेत मुलं ही गायब झाली. आणि त्यांचं काय, बदलापूरची घटना परत रिपीट झाली, 4 वर्षाच्या चिमुकलीवर परत व्हॅनमध्ये हे झालं, अत्याचार झाला, अतिप्रसंग झाला, तेव्हा आपल्याला परत बदलापूरची घटना आठवली. आणि त्या पहिल्या बदलापूरच्या घटनेमध्ये जेव्हा अक्षय शिंदेला तुम्ही हे दिली, शिक्षा दिली, एन्काउंटर होऊन त्याचे तो हे झाला, शिक्षा मिळाली, पण त्याचा जो सह आरोपी होता त्याला तुम्ही पद देताय, त्याचा काय, त्याला तुम्ही स्वीकृत नगरसेवक बनवताय आणि त्याला पद देताय. त्यासाठी महिला तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार, सुरक्षेसाठी विश्वास कसा ठेवणार, ज्याला शिक्षा होणं अपेक्षित आहे. कारण बाथरूममध्ये, मुलींच्या बाथरूममध्ये एक जेंट्स ठेवणं हे त्या तिकडच्या सचिवाचं काय, म्हणजे त्या सचिवावर ॲक्शन होणं अपेक्षित आहे. तर त्याला ॲक्शन न होता त्याला जर तुम्ही पद देताय तर हे किती योग्य आहे. आणि महिला काय त्यासाठी म्हणतील हा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा होता. जेव्हा महिला लाडकी बहीण म्हणतात तेव्हा लडका बहीणच्या जो विचार करत नाही त्या व्यक्तीला तुम्ही पद देता, हे कसं योग्य आहे. नंतर शाळा, आता मला हेही सांगायला आवडेल की महामहिम राज्यपालांनी देवस्थान परिसराचा विकास आराखड्यामध्ये सुमारे 3,661 कोटी रुपये दिले आणि कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटी रुपये मान्य केले. मान्य आहे मला, ह्याची मला आनंद आहे. पण त्याचबरोबर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या ज्या खूप आवश्यक होत्या, ज्याच्यासाठी 2,000 कोटी खर्च येणार होता. 66,000 शाळा बंद केल्या, अजून 2600 शाळा बंद करणार आहे. ह्या शाळा महत्त्वाचं काय आहे देशाला, राज्याला महत्त्वाचं काय आहे, मुलांचं शिक्षण नाही. ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारी मुलं हे सगळी गरीब आहेत आणि गरीब मुलं जेव्हा कुठेतरी समाजामध्ये उपासतात त्यांच्यासाठी फक्त एकच उपाय असतो आणि शिक्षण. आणि हे शिक्षणाची दारं तुम्ही बंद करताय तर ह्या आपला राज्य प्रगत होणार कसं, ह्याचं उत्तर द्यावं. जिथे पैशाची आवश्यकता आहे, जे 2,000 कोटी तुम्ही 2,000 हे देऊ शकत नाही मुलांसाठी शिक्षणासाठी, तिथं काय होणार आहे देशाचं, ह्या राज्याचं, हा विचार करावा. नंतर दावोसचं सगळ्यांनी कौतुक केलं, आम्हाला नक्कीच कौतुक आहे. आणि जर ह्या संख्या इथे आल्या, ज्या 40 लाख रोजगार वगैरे म्हणतात ते, आता आम्ही खरंच त्याचं स्वागत करू. पण ह्या कधी आलेल्या दिसलेल्या नाही आहे. ह्या 30 लाख कोटीचे जे MOU केले, सामंजस्य करार करतात, त्यातले मी काही MOU तुम्हाला वाचून दाखवते. हे जे केलंय, टाटा बरोबर 1 लाख करोडचा MOU केला, अदानी बरोबर 6 लाख करोडचा MOU केला, लोढा बरोबर 1 लाख करोडचा MOU केला, RMZ ही बंगलोरची कंपनी त्याच्याबरोबर 2-2.5 लाख करोडचा MOU केला. आणि ठाण्याची कंपनी, आता मगाशीच सांगितलं की 12,000 करोडचा MOU झाला. म्हणजे अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या इंडियातल्या आहेत, भारतातल्या आहेत, त्यांचा MOU करायला आपल्याला दावोसला जायची गरज होती का, हा विचार करण्यासारखा गोष्ट. नंतर रोजगार,
जे मी म्हणाले 40 लाख रोजगार मिळाल. अरे इथे लोकांना रोजगार नाही आहेत. मुलं आपली जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन होतीये, किती त्या ह्याच्या ड्रग्सच्या अधीन जाते सगळीकडे. त्याच्यावर सुद्धा काही कार्यवाही नाही, कशावरच काही कार्यवाही नाही आणि जैसे थे परिस्थिती पुढे पुढे चालू आहे. नक्कीच ह्याचा विचार सरकार करेल किंवा हे करतील असं मला वाटतं. नंतर त्यांनी एक सांगितलं महामहिम राज्यपालांनी की शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ या स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. मला नक्कीच आवडलं की क्रीडा क्षेत्रात तुम्ही प्रोत्साहन देत आहे. माझ्या धारावीमध्ये 2013 साली एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल. आणि हे मी मागच्या वेळी पहिल्या वेळेला आल्यापासून सांगितले, पण त्या जे क्रीडा संकुल आहे ते आमच्या गरीब मुलांसाठी केलं, पण त्या मुलांना त्याचा फायदा होऊन दिला नाही. जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी बोलले, स्थानिक लोकांनी विरोध केला, तरी सुद्धा त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं गेलं. काही एका विशिष्ट लोकांना ते दिलं गेलं आणि त्यांनी ते तिथे सांभाळत आहेत. आणि ज्या धारावीमध्ये ते आहे, राजीव गांधी नगरमध्ये आहे आणि त्याचा ॲड्रेस बदलून काय लिहिलं आहे, BKC. म्हणजे का? त्या लोकांनी येऊ नये धारावीच्या आणि बाहेरच्या लोकांनी एवढं त्याचं प्रमाण वाढवलंय त्याच्या पैशाचं, त्याचं फीचं, की माणूस धारावीला जाऊच शकत नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी बघा, त्या कुठेतरी टाळा. मला अशी वाटते अपेक्षा आहे की ज्या महामहिम राज्यपालांनी जे सांगितलं आहे ते झालं तर मी नक्की तुमचं स्वागत करेन, पण जे होत नाही असं दिसतंय. एकूण ज्या गोष्टी आहेत त्या कागदावरच आहेत, कागदाचेच घोडे आहेत आणि बाकी काही दिसत नाही. त्यामुळे हा मी अभिभाषणाचा निषेध करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.